नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। तुम्हाला माहित असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये 5वी ते 10वी चे सिलेबस मध्ये एनसीईआरटी असेल किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल याची खूप जास्त काय असते व्हॅल्यू असते। मग आपण काय करत आहोत 5वी ते 10वी चा सिलेबस डिस्कस करत आहोत। त्याच्यातलं हे 7वी चं पुस्तक आहे। कितवीचं पुस्तक आहे मित्रांनो? 7वी चं पुस्तक आहे आणि 7वीच्या पुस्तकाचं नाव आहे इतिहास व नागरिकशास्त्र। हे चॅप्टर आपण आज काय करणार आहोत डिस्कस करणार आहोत। हे पुस्तक डिस्कस केल्यानंतर बघा याच्यामध्ये जवळजवळ शिवाजी महाराज या आजूबाजूचा महाराष्ट्राशी रिलेटेड काही गोष्टी दिलेल्या आहेत। ठीक आहे, ते आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, महाराष्ट्राचं हे 7वीचं पुस्तक आपण डिस्कस करणार आहोत। परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करणार आहोत। पूर्णतः A to Z डिस्कस करायचं नाहीये। याच्यामध्ये तुम्हाला पाठांची नावं दिलेली आहेत। पाठांची नावं दिलेली आहेत जसं की इतिहासाची साधनं हे चॅप्टर डिस्कस करायचं नाहीये। शिवपूर्वकालीन भारत पहिलं चॅप्टर आपल्या जे 2 नंबरचं चॅप्टर आहे ते डिस्कस करायचंय। शिवपूर्वकालीन भारत। ठीक आहे, काय डिस्कस करायचं मित्रांनो? शिवपूर्वकालीन भारत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी भारत कसा होता। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी भारत कसा होता याला काय म्हणतात शिवपूर्वकालीन भारत। आता बघा जर तुम्ही विचार करणार तर शिवाजी महाराज येण्याच्या आधी भारतामध्ये अनेक प्रकारचे राजे महाराजे होते। ठीक आहे, त्याच्याबद्दल माहिती आपल्याला बघायची, पण त्याच्या आधी बघा काय म्हटलंय पहिल्यांदा हे शिकून घेऊ। काय म्हटलंय बघा, शिवपूर्वकालीन भारतामध्ये ठीक आहे 8व्या शतकात पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणं होतं। पाल घराणं होतं 8व्या शतकामध्ये बंगालमध्ये। मध्य भारतात गुज्जर, प्रतिहार, ठीक आहे, कलिंग, आंध्रमध्ये काय होतं कलिंग, विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय होतं काठेवाड, कन्नौज, गुजरात पर्यंत सत्तेचा काय झालेला होता विस्तार झाला होता। ठीक आहे, आणि भारतामध्ये राजपूत घराणे पण अनेक होती मध्य भारतामध्ये। उत्तर भारतात राजपूत घराण्यांमध्ये गढवाल घराणं, परमार घराणं ही महत्वाची घराणे होती। आणि पृथ्वीराज चव्हाण राजपूत घराण्यांपैकी चव्हाण घराणं हे पृथ्वीराज चव्हाण हा एक पराक्रमी राजा होऊन गेलाय। तराईच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरींचा पराभव झाला। ठीक आहे, मग तराईचे 2 युद्ध झाले। आपल्याला इथे दिलेले बघा काय म्हटलंय बघा, काय म्हटलं मित्रांनो की तराईतील पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने मोहम्मद घोरीचा पराभव केला, मात्र दुसऱ्या युद्धामध्ये मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाणचा काय केला होता पराभव केला होता। तराईची 2 युद्ध शिकायची आहेत मित्रांनो। मग तराईची 2 युद्ध केव्हा झाली? एक 1191 प्रथम युद्ध आणि 1192 तराईचं द्वितीय युद्ध। पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण जिंकलेत आणि घोरी हारला। चव्हाण जिंकले आणि दुसऱ्या युद्धामध्ये कोण जिंकलं होतं? घोरी जिंकला होता। तराईचं द्वितीय युद्ध। ठीक आहे, याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत पुढेच। बघा मग काय म्हटलंय तामिळनाडूमध्ये चोल हे राजघराणं होतं। राजा महेंद्रपाल हा महत्वाचा राजा होता। चोलांनी आरमारच्या जोरावर मालदीव, श्रीलंका हे जिंकून घेतलं होतं। भारतातील कोणत्या राजांनी मालदीव जिंकलं होतं? कोणी जिंकलं होतं? राजेंद्र पहिला। ठीक आहे, श्रीलंका यांनी जिंकलेलं होतं। मालदीव आणि श्रीलंका कोणत्या घराण्याने जिंकलेलं होतं? भारताने श्रीलंकेवर एकेकाळी राज्य केलेलं होतं। कोणत्या घराण्याने? चोल घराण्याने। कर्नाटकमध्ये होयसळ घराणं विष्णुवर्धन नावाने, विष्णुवर्धन या राजाने संपूर्ण कर्नाटक काय केलं होतं? जिंकलं होतं। ठीक आहे, त्याच्यानंतर बघाल तर तुम्ही ही काही एवढी इम्पॉर्टन्स घराणे नाही आहेत। त्याच्यानंतर बघा आपल्याला जे शिकायचे आहेत, जी घराणं शिकायची आहेत ती बघा, त्याच्यातली काही महत्वाची घराणं जसं की वायव्येकडील आक्रमण। पहिलं चॅप्टर काय आहे? वायव्येकडील आक्रमण। ठीक आहे, बघा काय म्हटलंय महाराष्ट्रातील राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक सत्ता असल्या तरी उत्तरेत मात्र वायव्येकडून आक्रमण स्थानिक सत्तांना आपला अंमल बसवता आला। ठीक आहे, वायव्येकडून आक्रमण झाली। याच काळात मध्यपूर्व भारतात अरब सत्तेचा उदय झाला आणि साम्राज्य विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधार भारताकडे वळाले। 8व्या शतकात मोहम्मद बिन कासिम भारतावर सिंध प्रांतावर आक्रमण केलं। ठीक आहे, 8व्या शतकात कोणी? बघा हे थोडंसं वाचून घेऊ आपण। काय केलं होतं बघा, मोहम्मद बिन कासिम याने या सेनापतीने सिंध प्रांतावर काय केली होती? स्वारी केली आणि तिथला राजा दाईर याला काय केला? प्रतिकार मोडून काढला आणि सिंध प्रांत त्याने जिंकला। भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण केव्हा आहे? कोणी केलेलं आहे? मोहम्मद बिन कासिम। भारतामध्ये पहिलं मुस्लिम आक्रमण केलंय मोहम्मद बिन कासिम। या पुस्तकात तारीख दिलेली नाहीये, मी तरी तुम्हाला तारीख सांगतोय 712। ठीक आहे, कोण? 712। आता मोहम्मद बिन कासिमने भारतावर आक्रमण काय केलं त्याच्या मागचे अनेक कारण आहेत। त्याच्यातली काही कारण आपण इथे डिस्कस करून घेऊ एकदा मित्रांनो। बघा तुम्हाला हा वर्ल्ड मॅप दिसतोय, हा वर्ल्ड मॅप दिसतोय, ही भारत माता। आणि काय झालं होतं मोहम्मद बिन कासिम या तुर्किस्तान इथं होतं आणि तुर्किस्तानमध्ये मुस्लिमांचा राजा बसायचा। मग काय झालं या मुस्लिम राजाला हे गिफ्ट म्हणून, नजराना म्हणून श्रीलंकेच्या राजाने काही स्त्रिया, त्याच्यानंतर पदार्थ, सोने चांदी पाठवलं आणि त्या श्रीलंकेच्या राजाने असे पाठवले होते। या मार्गाने जाणार होते। ठीक आहे, मात्र ती जहाज जे श्रीलंकेच्या राजाने पाठवली होती अरबच्या राज्यासाठी ती इथं लुटली गेली।
ती जहाज कुठे लुटली गेली, या जागेवर लुटली गेली आणि हा प्रदेश सिंधच्या एरियामध्ये यायचा, पाकिस्तानमध्ये कुठे यायचा, सिंधच्या एरियामध्ये यायचा. म्हणून अफगाणिस्तानचा जो या तुर्किस्तानचा जो राजा होता तो चिडला कोणावरती, सिंधच्या राजावर. आणि सिंधच्या राजाचं नाव काय होतं, दाहेर. सिंधच्या राजाचं नाव काय होतं, दाहेर. आणि त्याने आपला एक सेनापती म्हणण्यापेक्षा 13 वर्षाचं पोरग पाठवलं कोणावर आक्रमण करण्यासाठी, सिंधवर आक्रमण करण्यासाठी. आणि मोहम्मद बिन कासिम भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण झालं. मोहम्मद बिन कासिम याने भारतावर पहिलं मुस्लिम आक्रमण केलं 712 मध्ये. कोणत्या प्रांतावर आक्रमण केलं, सिंध प्रांतावर आक्रमण केलं. सिंध प्रांताचा राजा होता दाहेर. दाहेरला हरवलं. सिंध प्रांताचा राजा कोण होता, दाहेर होता. दाहेरला हरवलं. आय होप इथपर्यंत समजलं असेल. 5वी 10वीच्या पुस्तकामध्ये बघा पुढे काय दिलेलं आहे, ठीक आहे. मात्र पुढील काळामध्ये मुघल राजकीय संबंध आणि या स्वारीमुळे सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच प्रस्थापित झाला, ठीक आहे. आणि पुढील काळात मध्य आशियातील तुर्की, अफगाणी, मुघल हे अनेक लोक भारतात आले. आपण ते पुढे शिकणार आहोत, ठीक आहे, कशी कशी आली. त्याच्यानंतर बघा पुढे काय म्हटलं, इसवी सनाच्या 11व्या शतकात तुर्कांनी आक्रमण करायला सुरुवात केली. आपल्या सत्तेचा विस्तार करताना भारताच्या वायव्य सरहदपर्यंत आलं. गझनीचा सुलतान मोहम्मद याने भारतावर अनेक आक्रमण केल्या. मोहम्मद गजनी याला काय म्हणतात, मोहम्मद गजनी, ठीक आहे. काय नाव आहे, मोहम्मद गजनी. आता मोहम्मद गजनीचं तुम्ही बघाल तर 1000 पासून इसवी सन 1000 पासून ते 1024 पर्यंत जवळजवळ 17 वेळा आक्रमण केलेले. जवळजवळ किती वेळा आक्रमण केले मोहम्मद गजनीने, मसूद गजनी या मोहम्मद गजनीने किती वेळा आक्रमण केले, 17 वेळा आक्रमण केलेले. त्याने त्या आक्रमणांमध्ये काय काय केलं बघा. कोणी, मोहम्मद गजनी. पहिले मोहम्मद कासिम झाला, आता कोण, मोहम्मद गजनी. मोहम्मद गजनी भारत यायचा, भारताला लुटायचा. भारत लुटणं हा त्याचा नॅशनल उद्योग होता. काय होता, नॅशनल उद्योग होता. खास करून मंदिरं लुटायचा. त्याने कोणकोणती मंदिरं लुटलीत बघा, मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ मंदिर, गुजरातचं प्रसिद्ध सोमनाथ मंदिर, अशी संपन्न मंदिरे लुटून आपल्याबरोबर प्रचंड संपत्ती नेली. कोणी, मसूद गजनी किंवा मोहम्मद गजनी याने. मोहम्मद गजनीचा कालावधी सांगितला मी तुम्हाला मित्रांनो, किती आहे, 1000 ते 1024 पर्यंत त्याने भारतावर अनेक वेळा काय केलं, आक्रमण केलं. कोणी, मोहम्मद गजनीने. आणि मोहम्मद गजनीने कोणकोणती मंदिरं लुटली आहेत, मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ इथली मंदिरं लुटली. 1030 मध्ये मोहम्मद गजनीचा मृत्यू झालेला आहे. 1030 मध्ये मोहम्मद गजनीचा. म्हणजे या पुस्तकात 2 मुस्लिम राजांची नावं शिकलोय आपण. किती मुस्लिम राजांची नावं शिकलोय, एकाखाली एक टाइमलाईन लिहून घ्यायची. एकाखाली एक टाइमलाईन काय करायची मित्रांनो, लिहून घ्यायचे. पहिलं मुस्लिम आक्रमण भारतावर 712 मोहम्मद बिन कासिम. मोहम्मद बिन कासिम. दुसरं अनेक मुस्लिम आक्रमण झाले 1000 पासून तर 1024 पर्यंत. मसूद गजनी कोणी केलेलं आहे, गजनीने केलं. काय काय लुटलं हे पण आपण डिस्कस केलं. कोणकोणती मंदिरं लुटली, ती मंदिरांची नावं एकाखाली काय करायची तुम्हाला लिहून काढायचे. त्याचबरोबर बख्तियार खलजीने नालंदा विद्यापीठाचं समृद्ध ग्रंथालय काय केलं होतं, जाळून टाकलं होतं. बिहार मध्ये काय आहे, नालंदा विद्यापीठ आहे, ठीक आहे. आता बघा एवढी 2 आक्रमण झाली, महत्वाची 2 आक्रमण झाली. कोणकोणती महत्वाची 2 आक्रमण बघितली, कोणकोणती बघितली की एक मोहम्मद बिन कासिम आणि एक मोहम्मद गजनी. आता दुसरं, उत्तरेकडील सुलतानशाही सुरू झाली भारतामध्ये. उत्तरेकडील सुलतानशाही बघा, इसवी सन 1175 ते 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घुर येथील सुलतान मोहम्मद घोरी. कोण, मोहम्मद घोरी. याचं नाव आधी पण येऊन गेलंय बघा. याने आणि पृथ्वीराज चव्हाण मध्ये युद्ध झालं होतं. मोहम्मद घोरी, ठीक आहे, याने भारतावर आक्रमण केली. आणि मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाणची 2 आक्रमण महत्वाची आहेत. त्याला काय नावाने ओळखलं जातं, तराईचं युद्ध. काय नावाने ओळखलं जातं, तराईचं युद्ध. तराईचं युद्ध प्रथम, तराईचं युद्ध द्वितीय. 1191 1192. पहिलं युद्ध पृथ्वीराज चव्हाण जिंकले, दुसरं युद्ध मोहम्मद घोरी जिंकला होता, ठीक आहे. भारतावर आक्रमण केली की नाही घोरीने. आणि भारतातील जिंकून घेतलेला प्रदेश आपला गुलाम, त्याचा गुलाम, कोणाचा गुलाम, घोरीचा गुलाम, मोहम्मद घोरीचा गुलामाला पाहण्यास काय केली, सुरुवात केली. तो गुलाम लाईफ टाइम भारतात राहायला आला आणि तिथून खऱ्या अर्थाने भारतामध्ये मुसलमानांचं राज्य सुरू झालं. गुलाम वंशाला काय झाली, सुरुवात झाली. सो मोहम्मद घोरीचा गुलाम कोण होता, कुतुबुद्दीन ऐबक. कोण होता, कुतुबुद्दीन ऐबकने भारतावर राज्य केलंय 1206 पासून मित्रांनो ते 1210 पर्यंत. कुतुबुद्दीन ऐबकने भारतावर 4 वर्ष काय केलं, राज्य केलं. कोणाचा गुलाम होता हा, घोरीचा गुलाम होता. कोणाचा गुलाम होता, घोरीचा गुलाम होता. म्हणजे इथं 3 राजे शिकलो, मोहम्मद बिन कासिम, मोहम्मद गजनी या मसूद गजनी आणि घोरी. आणि त्याच्यानंतर कुतुबुद्दीन ऐबक भारतावर राज्य करण्यासाठी आला, ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर काय झालं, घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशावर कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली. ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा काय बनला, सत्ताधीश बनला. हा घोरीचा गुलाम होता, मी आधी सांगितलंय.
ठीक आहे, कोण? कुतुबुद्दीन ऐबक याने कुतुबमिनार बांधायला सुरुवात केली, आपल्या नावाने नाही, त्याच्या गुरुच्या नावाने हा ती. तर मग याने काय केलं की हा घोरीचा गुलाम होता, ठीक आहे, आणि 1210 मध्ये त्याचा काय झाला, मृत्यू झाला. कोणाचा? याचा. कोणाचा? कुतुबुद्दीन ऐबकचा. मग कुतुबुद्दीन ऐबकने भारतावर राज्य केलं 1206 ते 1210. किती वर्ष केलं? फक्त 4 वर्ष केलं. किती वर्ष केलं? 4 वर्ष केलं. आता कुतुबुद्दीन ऐबकच्या मृत्यूनंतर भारतावर अनेक प्रकारची त्याची वंशज आली, जसे की अल्तमश त्याचा जावई आला. भारतावर राज्य करण्यासाठी कोण आलं होतं? अल्तमश या इल्तमश म्हणतो तो आला होता. 1210 पासून ते 1236 पर्यंत इल्तमश होता. त्यानंतर त्याची पोरगी राणी झाली रजिया सुलतान. 1236 ते 1240 ही रजिया सुलतान दिल्लीच्या गादीवर बसणारी पहिली मुस्लिम महिला. कोण आहे? रजिया सुलतान आहे. 1236 ते 1240. कोणाची नात आहे? पहिले कुतुबुद्दीन ऐबक, त्याचा जावई कोण? इल्तमश, आणि त्याचा जावई त्याची पोरगी कोण? रजिया सुलतान. रजिया सुलतान नंतरून बलबन आला. बलबन पण कुतुब याच्या घराण्यातला होता, गुलाम घराण्यातला होता. ही 4 राज्ये गुलाम घराण्याची होती. कोणकोणती? कुतुबुद्दीन ऐबक, अल्तमश, रजिया आणि बलबन. त्याच्यानंतर खिलजी घराणं. कोणतं घराणं? खिलजी घराणं. खिलजी घराण्याची 2 राजे, अलाउद्दीन खिलजी आणि जलालुद्दीन खिलजी. पहिले जलालुद्दीन खिलजी, मग अलाउद्दीन खिलजी, जो पद्मावत पिक्चर आलाय. त्याच्यानंतर तुगलक घराणं, ठीक आहे, मोहम्मद तुगलक असेल, फिरोजशाह तुगलक असेल, तुगलक घराणं आलं भारतावर राज्य करण्यासाठी. हे पुढे मी तुम्हाला एकेकाबद्दल टाइमलाईन डिटेल लिहून देणार आहे. फक्त या पुस्तकात जे जे दिले ते लक्षात ठेवण्याचा काय करायचं आहे? प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आलं लोधी घराणं. मग इब्राहिम लोधी असेल, ठीक आहे, बहालोल लोधी, पहिले बहालोल लोधी आणि मग इब्राहिम लोधी असेल. आणि इब्राहिम लोधीला बाबरने हरून भारतावर मुघलांचं राज्य काय झालं? सुरू झालं. ठीक आहे, या पुस्तकात एवढं दिलेलं आहे. मग काय म्हटलंय बघा, काय म्हटलंय? इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान. सुलतानशाहीचे 5 घराणे आहेत. ठीक आहे, सुलतानशाही 1206 पासून सुलतानशाहीला भारतामध्ये सुरुवात झाली होती तर 1526 पर्यंत चालली होती. म्हणजे जवळजवळ 320 वर्ष काय चालली भारतामध्ये? सुलतानशाही चालली. पहिला सुलतान होता कुतुबुद्दीन ऐबक आणि शेवटचा होता कोण? होता शेवटचा? इब्राहिम लोधी. शेवटचा कोण? इब्राहिम लोधी. मी बोलतोय लक्षात येत नसेल मला मान्य आहे, पण 5वीच्या 7वीच्या पुस्तकात जे तेवढंच वाचायचं मित्रांनो. मी तुम्हाला इतिहासाची एक टाइमलाईन, एक कंटेन्स, एक टॉपिक डिटेल सांगणार आहे. ठीक आहे, इब्राहिम लोधी हा शेवटचा सुलतान होता. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. हा खूप म्हणजे वेडा होता, वेडा नाही म्हणतायत, त्याचा स्वभाव दोष होता. पंजाबचा सुभेदार दौलत खान लोधी. पंजाबचा सुभेदार कोण? दौलत खान लोधी. याने काबूल येथील मुघल सत्ताधीश, मुघलांचा राजा कोण? बाबर, याला इब्राहिम लोधी विरुद्ध आक्रमण करण्यास काय केलं? पाचारण केलं. पाचारण म्हणजे सांगितलं की महाराज तुम्ही भारतावर काय करा? आक्रमण करा. कोणा विरोधात? इब्राहिम लोधीच्या विरोधात. कोणाला बोलवलं? बाबरला बोलवलं. बोलवण्यामध्ये कोणाचा हात होता? दौलत खान लोधीचा हात होता. कोणाचा हात होता? दौलत खान लोधीचा. या लढाईत बाबरने इब्राहिम लोधीचा काय केला? पराभव केला आणि सुलतानशाहीचा शेवट झाला. दिल्ली सल्तनतचा शेवट झाला आणि भारतामध्ये कोण सुरू झालं? मुघल सुरू झाले. 1526 मध्ये युद्ध झालं होतं इब्राहिम लोधी आणि बाबर मध्ये. इब्राहिम लोधी आणि कोणामध्ये? बाबर मध्ये युद्ध झालेलं होतं. त्याला पानिपतचं युद्ध म्हणतात. पानिपत प्रथम. ठीक आहे, आपण हे पानिपत प्रथम पुढे डिस्कस करणार आहोत मित्रांनो, डिटेल. ठीक आहे, आता बघा ज्या काळामध्ये हे चालू होतं, काय चालू होतं? हे 5 वर्ष 5 राजे सुलतानशाही आली ना, 5 सुलतान आले, बरोबर आहे. म्हणजे 1206 पासून ते 1526 पर्यंत दिल्लीमध्ये सुलतानशाही होती. दिल्लीमध्ये काय होती? सुलतानशाही. या दिल्ली सल्तनत म्हणतो आपण, त्याला काय म्हणतो? दिल्ली सल्तनत म्हणतो. आणि या दिल्ली सल्तनत मध्ये अनेक राजे होऊन गेले. त्याच्यातला एक महत्वाचा राजा होता कोण? मोहम्मद तुगलक. याला मॅड सुलतान पण म्हणतात. इतिहासकाराला काय म्हणतात? मॅड सुलतान करतात. अजोबगरीब प्रयोग करण्यासाठी हा काय होता? एक्सपर्ट होता. कोण? मोहम्मद तुगलक. वेडा सुलतान म्हणतात याला. वेडा सुलतान का म्हणतात? त्याच्या मागचं कारण आहे, याच्या आधी भारतामध्ये सोन्याची नाणी होती. मोहम्मद तुगलकच्या आधी भारतामध्ये काय होती? सोन्याची नाणी होती. या मूर्खाने काय केलं? सोन्याची नाणी बंद केली आणि चांदीची नाणी आणली. सोन्याची नाणी बंद केली आणि तांब्याची नाणी आणली. कशाची नाणी आणली? तांब्याची नाणी आली. म्हणून इतिहासकार याला काय म्हणतात? मॅड सुलतान या वेडा सुलतान म्हणतात. याने दिल्लीहून भारताची राजधानी उचलली आणि आपल्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये देवगिरी येथे आणली. ठीक आहे, कोणी? मोहम्मद तुगलकने. भारताची राजधानी महाराष्ट्रात आलेली आहे. कोणत्या राजाने आणलेली आहे ती? मोहम्मद तुगलकने आलेली आहे. ते मोहम्मद तुगलक जेव्हा इतिहासामध्ये आपण शिकणार आहोत त्याच्याबद्दल अजून डिटेल बघणार आहोत. मग काय केलं? मोहम्मद तुगलकने दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध उठाव झाला आणि याच्या दिल्लीमध्ये याच्या विरोधातच उठाव झाला अनेक राजांनी.
आणि त्यातूनच विजयनगर आणि बहामनी अशी दोन प्रबळ राज्य उदयास आली. विजयनगर दक्षिण भारतातलं हिंदू राज्य, विजयनगर दक्षिण भारतातलं हिंदू राज्य आणि बहामनी महाराष्ट्रातलं मुस्लिम राज्य, बहामनी महाराष्ट्रातलं मुस्लिम राज्य अशी दोन साम्राज्य उदयास आली. कोणाच्या काळामध्ये? कोणाच्या नंतर? मोहम्मद तुगलकच्या नंतर. बघा हरिहर आणि बुक्क, पहिले आपण बहामनी विजयनगर साम्राज्य शिकून घेऊ. हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार होते. हरिहर आणि बुक्क माहितीये, हे दोन भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काय होते? सेवेत होते. त्यांनी मोहम्मद तुगलकच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरता म्हणजेच माहिती ना, राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. मग आपल्याला विचारलं जातं विजयनगर साम्राज्याची स्थापना कोणी केली? दोन भावांनी केली आहे. कोण? हरिहर आणि बुक्क. 1336 मध्ये हरिहर आणि बुक्क याने काय केली होती? दक्षिण भारतामध्ये बहामनी साम्राज्याची स्थापना केली. बहामनी साम्राज्याची राजधानी होती मित्रांनो हम्पी. बहामनी साम्राज्याची राजधानी काय होती? हम्पी होती. हम्पीचं जे चित्र आहे 20 रुपयाच्या नोटवर आलेलं आहे. मंदिराचं रथ आहे, रथावरती मंदिर आहे. ते चक्र 20 रुपयाच्या नोटवर आलेलं आहे. 20 रुपयाच्या नोटवर हम्पी राजधानी यावर्षी चर्चेत आहे. आणि हरिहर आणि बुक्क दोन भावांनी केली होती की नाही विजयनगर साम्राज्याची राजधानी. त्याच्यातला पहिला राजा कोण आहे? हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा झाला. ठीक आहे. हरिहर नंतर त्याचा भाऊ सत्तेवर आला. कोण? बुक्क. आणि बुक्क याने रामेश्वरम पर्यंत, रामेश्वरम कुठे माहिती ना, कोणाचं गाव आहे रामेश्वरम? एपीजे अब्दुल कलामांचं गाव आहे. रामेश्वरम पर्यंत आपला आधिपत्य खाली आणला. दक्षिण भारत जिंकण्याचा प्रयत्न केला. कोणी? हरिहरने. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर संपूर्ण विजयनगर साम्राज्यामध्ये कृष्णदेवराय हा सर्वात प्रभावी राजा आहे. कृष्णदेवराय 1509. दरवर्षी कृष्णदेवरायवर प्रश्न विचारला जातो. कृष्णदेवरायवर काय केला जातो? प्रश्न विचारला जातो. कृष्णदेवराय हा एक प्रभावी राजा आहे. ठीक आहे. आता त्याने काय केलं होतं ते बघा. त्याने काय केलं होतं कृष्णदेवरायने? कृष्णदेवरायच्या बाबतीत हा आहे कृष्णदेवरायचा फोटो. ठीक आहे. आणि कृष्णदेवराय विजयनगरच्या गादीवर बसला. त्याने राजमहेंद्री हा प्रदेश जिंकून आपल्या राज्यात जोडला. बहामनी सुलतान शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आले आणि सैन्य संघाचा त्याने काय केला होता? पराभव केला होता. दोन साम्राज्य उदयास आली. कोणकोणती? एक बहामनी साम्राज्य जे मुस्लिम होतं, महाराष्ट्रामध्ये होतं खास करून. आणि दुसरा कोणतं होतं? विजयनगर होतं जे हिंदू साम्राज्य होतं आणि दक्षिण भारतात होतं. तर विजयनगरच्या साम्राज्याने बहामनी साम्राज्याचा काय केला होता? पराभव केला होता. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. हे दोघं एकाच काळात उदयास आली. कृष्णदेवरायच्या कारकिर्दीत विजयनगर पूर्वेस कटक पासून पश्चिमेस गोव्यापर्यंत, उत्तरेस रायचूर पासून दोवापर्यंत पसरलेलं होतं. आणि 1530 मध्ये कृष्णदेवरायचा काय झाला? मृत्यू झाला. ठीक आहे. कृष्णदेवराय हा विद्वान होता. कृष्णदेवराय काय होता? इथे खूप विद्वान होता. तेलुगू भाषेमध्ये त्याने कोणता ग्रंथ लिहिला होता? अमुक्त माल्यदा. हा प्रश्न पुन्हा येतो मित्रांनो परीक्षेमध्ये. हा प्रश्न काय केला जातो? पुन्हा येतो. अमुक्त माल्यदा हा ग्रंथ कोणी लिहिला होता? कृष्णदेवराय याने राजनीतिविषयी ग्रंथ लिहिला. आणि त्याच्या कारकिर्दीमध्ये हजारो विठ्ठल मंदिर, राम मंदिर बांधण्याचं काम सुरू झालं होतं. कोणाच्या काळात? कृष्णदेवरायच्या काळात. मात्र कृष्णदेवरायच्या मृत्यूनंतर विजयनगर साम्राज्याला उतरती कळा लागली आणि आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट, कुठे? तालिकोट येथील एकीकडे आदिलशाही, हे सांगेल आदिलशाही काय, पुढे निजामशाही, कुतुबशाही, बिदरशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय. ठीक आहे. यांच्यात युद्ध झालं 1565 मध्ये. आणि या लढाईत कृष्णदेवराय या रामराजा काय झाला? हारला आणि विजयनगर साम्राज्य काय झालं? संपुष्टात आलं. ठीक आहे. तो विजयनगर साम्राज्याबद्दल आपल्याला 3 महत्वाची राजे शिकायचे आहेत: हरिहर, बुक्क, कृष्णदेवराय आणि शेवटचा रामराय. आणि कृष्णदेवरायने कोणता ग्रंथ लिहिला? ठीक आहे. पहिला राजा कोण? राजधानी कोणती? हे सर्व आपल्याला 7वीच्या पुस्तकातनं एवढे टॉपिक, एवढे नोट्स तुम्हाला काय करायचे मित्रांनो? बनवून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट राजा बघा. आता बघा, तुम्हाला मी आधी सांगितलं की 2 साम्राज्य उभी राहिली होती. ठीक आहे. वेडा सुलतानच्या नंतर किती साम्राज्य उभी राहिली होती? 2 साम्राज्य उभी राहिली होती. वेडा सुलतानच्या नंतर किती साम्राज्य उभी राहिली होती? 2 साम्राज्य उभी राहिली होती. कोणकोणती? भारतामध्ये 2 महत्वाची राजे उदयास आली. एक म्हणजे बहामनी साम्राज्य. एक काय होतं? बहामनी साम्राज्य. आणि एक काय होतं? विजयनगर साम्राज्य. आताच आपण विजयनगर साम्राज्य शिकलो. विजयनगर साम्राज्याचे 3-4 महत्वाचे राजे शिकलो: हरिहर, बुक्क, कृष्णदेवराय, रामराय. ही 4 राजे शिकलो. आता कोणाच्या बाबतीत शिकायचे? बहामनी हे मुस्लिम साम्राज्य होतं, याच्या बाबतीत आपल्याला काय करायचं? शिकायचे. ठीक आहे. बघा,
मोहम्मद तुगलकच्या वर्चस्वाला झुगारून दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केला आणि या सरदारांचा प्रमुख होता गंगू हसन बामणी. कोण होता? हसन गंगू बामणी किंवा गंगू हसन बामणी. याच्याबद्दल एकदम रोमॅन्टिक कथा आहे मित्रांनो. हसन गंगू बामणी, हा गंगू नाव का वापरतो याच्यासाठी एक खूप महत्वाची कथा आहे. हा कोणाच्या? मोहम्मद तुगलक. हे याला मॅड सुलतान म्हणतात, माहिती आहे? मोहम्मद तुगलक मॅड सुलतान म्हणतात. आणि मोहम्मद तुगलक दिल्लीत राहायचा. मोहम्मद तुगलक कुठे राहायचा? दिल्लीत राहायचा. आणि हा एका घरामध्ये गुलाम होता. कोण? हसन बामणी. एका घराच्या गुलामामध्ये दिल्लीमध्ये एका घरात काय होता? स्वयंपाक करायचा गुलाम होता. ठीक आहे. आणि एका ब्राह्मणाकडे खास करून गुलाम होता. त्या ब्राह्मणाने या हसन गंगूची बामणीची भविष्यवाणी बघितली. हात बघितला आणि सांगितलं तू एक दिवशी मोठा राजा होशील म्हणे. त्या गंगू नावाच्या ब्राह्मणाने काय सांगितलं? तू एक दिवशी मोठा राजा होशील म्हणे. ठीक आहे. मग त्याला पण असं वाटलं की होईल बघू. आणि मग हसन गंगूला मोहम्मद तुगलक कुठे घेऊन आला होता? देवगिरीत घेऊन आला होता. कुठे घेऊन आला होता? देवगिरी भारताची राजधानी झाली होती ना, तेव्हा देवगिरीत घेऊन आला होता. कुठे घेऊन आला होता? देवगिरीमध्ये घेऊन आला. आणि देवगिरीत जेव्हा घेऊन आला हसन गंगूला, कोण? हसन गंगूला कोण घेऊन आलं होतं? मोहम्मद तुगलक घेऊन आला. पण मात्र उत्तरेत उठाव सुरू झाला. त्याने परत भारताची राजधानी देवगिरीहून कुठे नेली होती? दिल्लीत नेली. आणि देवगिरी किल्ला याच्या ताब्यात देऊन गेला होता. कोणाच्या ताब्यात देऊन गेला होता? हसन गंगूच्या ताब्यात देऊन गेला. आणि इकडे याने स्वतःचं राज्य स्थापन केलं. त्या ब्राह्मणाची भविष्यवाणी खरी ठरली म्हणून आपल्या नावाच्या नंतर त्या ब्राह्मणाचं नाव लावू लागला. म्हणून याला काय म्हणतात? हसन गंगू बामणी. याला काय म्हणतात? हसन गंगू बामणी. आय होप समजत असेल. बघा, दिल्लीच्या सुलतानाचा पराभव केला आणि 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आलं. 1347 मध्ये त्याने नवीन राज्य अस्तित्वात आलं. याच बामणी साम्राज्य म्हणतात. कोण होता? गंगू हसन बामणी. ठीक आहे. गंगू हसन बामणी या साम्राज्याचा पहिला सुलतान. ठीक आहे. त्याची राजधानी कोणती आहे? गुलबर्गा. बामणी साम्राज्याची राजधानी कोणती होती? गुलबर्गा. बामणी साम्राज्याची राजधानी होती गुलबर्गा, कर्नाटक मध्ये. आज जिल्हा आहे कर्नाटक मध्ये. महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर कोणता जिल्हा आहे? गुलबर्गा जिल्हा आहे. ठीक आहे. आय होप इथपर्यंत समजत असेल. त्याच्यानंतर एक महत्वाचा सेनापती होऊन गेला मसूद गवान. हा बामणी साम्राज्याचा मुख्य वजीर आणि उत्तम प्रशासक होता, सेनापती होता. त्याने सैनिकांना आर्थिक सहाय्य प्राप्त करून दिलं. सैनिकांना जागिरी म्हणजे काय माहित असतं ना? जागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. म्हणजेच काय? हे गाव, या गावातनं तू कर वसूल कर, त्याला जागीर म्हणतात. त्या गावातनं तू कर वसूल कर, त्याला जागीर म्हणतात. याने जागिरी दिली नाही तर काय केलं? मसूद गवानने काय केलं? सैनिकांना रोख पगार दिला. सैनिकांमध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी आणि फारसी अभ्यासासाठी मदरसा स्थापन केल्या. ठीक आहे. बघा काय घडलं मसूद गवानच्या नंतर. मसूद गवानाच्या मृत्यूनंतर सरदारांमध्ये गटबाजी लागली आणि विजयनगर साम्राज्य, मसूद गवानच्या मृत्यूनंतर सरदारांमध्ये गटबाजी सुरू झाली. विजयनगर व बहामनी यांच्यातील संघर्षात बहामनी साम्राज्यावर प्रतिकूल परिणाम झाला आणि विविध प्रांतांमध्ये बहामनी साम्राज्य काय झालं? विघटन झालं. बहामनी साम्राज्याचं 5 राज्यांमध्ये विघटन झालं. बहामनी साम्राज्याचं किती राज्यांमध्ये विघटन झालं मित्रांनो? 5 राज्यांमध्ये विघटन झालं. आणि या 5 राज्यांना महाराष्ट्राची सुलतानशाही म्हणतात. ही 5 राज्य कोणकोणती आहेत? 5 राज्यांमध्ये विघटन झालं. ठीक आहे. त्याच्यातून बिदरशाही पहिलं राज्य, बिदरशाही, वराडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. अशा किती शाही उपस्थित झाल्या? किती शाही स्थापन झाल्या? 5. एका खाली एक लिहून काढायचे आहेत. 5 शाही काय झाल्या? स्थापन झाल्या आहेत. बहामनी साम्राज्याच्या विघटनानंतर बहामनी साम्राज्याचे 5 राज्यांमध्ये तुकडे झाले. गंगू हसन बामणी, मसूद गवान नंतर 5 राज्यांमध्ये तुकडे झाले. कोणकोणते होते? वराडची इमादशाही जोड्या लावण्यासाठी कधी कधी येतात. वराडची इमादशाही, बिदरशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. आणि या 5 शाहींपैकी एका शाहीकडे आपले शहाजी राजे ऍज अ सरदार म्हणून होते. ठीक आहे. आपल्या 5 शाहींपैकी या 5 शाहींपैकी एका शाहीकडे आपले शहाजी राजे काय होते? सरदार म्हणून होते. ठीक आहे. येते लक्षात? सो काय केलं मित्रांनो? या व्हिडिओमध्ये एवढे पॉइंट डिस्कस केलेत. राहिलेली पॉइंट पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करा मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.